शेतकरी बंधूंनो नमस्कार। आता स्वयंचलित यंत्राने लागवड तर झालेली आहे। लागवड झालेल्या क्षेत्रामध्ये आपल्याला ड्रीप लाईन अंथरणं अत्यंत गरजेचं आहे। तुम्ही बघू शकता की हा 6 फुटाचा बेड आहे। यामध्ये 12 लाईन इथं लागवड झालेली आहे। रोपांची आणि 2 ओळींतील अंतर अत्यंत व्यवस्थित मेंटेन झालेलं आहे। आता या पुढचं काम आहे आपलं पाणी व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन। त्यासाठी लागणाऱ्या लॅटरल्स ज्या आपल्याला व्यवस्थित इथं पसरून घ्यायचे आहेत। आता तुम्ही बघू शकता हा 6 फुटी बेड आहे। याच्यामध्ये आपण 2 लॅटरल इथं पसरवणार आहोत, जेणेकरून एक लॅटरलचा विचार केला तर इकडच्या 3 रोज आणि इकडच्या 3 रोज त्याने चांगल्या पद्धतीने भिजणार आहेत। तसेच दुसरी लॅटरल आहे तिच्यातून इकडचे 3 रो आणि त्या बाजूचे 3 रो असे व्यवस्थित भिजणार आहेत। पाणी व्यवस्थापन अत्यंत काटेकोरपणे याद्वारे आपल्याला करता येणार आहे, जेणेकरून आपल्याला पाण्याचा अतिरेक किंवा त्याची कमतरता या दोन्ही बाजू सांभाळता येणार आहे। त्यामुळे ड्रीप लाईनची व्यवस्थित मांडणी करणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे, जेणेकरून आपल्याला पाणी आणि खत व्यवस्थापन याद्वारे चांगल्या पद्धतीने करता येणार आहे। शेतकरी बंधूंनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला नक्की फॉलो करा, संपर्कात राहा। धन्यवाद।